आजच्या दिवसभरातली एक सगळ्यात मोठी महत्त्वाची आणि जगावर परिणाम करणारी बातमी। अमेरिकेने अतिरेक्यांविरोधात आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई केली असून अफगाणिस्तानातील आयसिसच्या 7000 दहशतवादी तळांवर अमेरिकेने जगातील सर्वात मोठा बिगर आण्विक बॉम्ब GBU-43 ने अफगाणिस्तानवर हल्ला केला। तब्बल 11000 किलोंचा हा बॉम्ब असून या बॉम्बला मदर ऑफ ऑल बॉम्ब्स संबोधलं जातं। ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते ठिकाण पाकिस्तानच्या पेशावर पासून 100 किलोमीटर अंतरावर आहे। यामध्ये शेकडो जणांचा जीव गेल्याची शक्यता वर्तवली जाते। हा बॉम्ब सामान्य लढाऊ विमानाद्वारे टाकला जाऊ शकत नव्हता, त्यामुळे मालवाहू MSC-130 विमानाने तो टाकला गेला। विशेष म्हणजे भारतातील आयसिसची वाढती पाळंमुळं हा चिंतेचा विषय असताना भारतासाठी हा बॉम्ब हल्ला अतिशय महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे आपण अध्यक्ष झालो तर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांवर सर्वात मोठा बॉम्ब टाकू, हे डोनाल्ड ट्रम्प यांचं 2015च्या निवडणुकीत प्रचारातील वाक्य त्यांनी खरं करून दाखवलं। या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांकडे काय प्रतिक्रिया दिली पाहूया। Very, very proud of the people. Really another successful job. We're very, very proud of our military. Just like we're proud of the folks in this room, we are so proud of our military, and it was another successful event. आणि या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत संरक्षण तज्ञ नितीन गोखले सर आहेत। सर, स्वागत आहे ABP माझामध्ये। सोबतच आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार शैलेंद्र देवळणकर सुद्धा असणार आहेत। आपण सुरुवातीला गोखले सरांकडे जाऊयात। गोखले सर, आपण जेव्हा सर्वात शक्तिशाली बॉम्ब म्हणतोय तेव्हा त्याच्या विध्वंस करण्याची ताकद किती वाटते? त्याची विध्वंस करण्याची ताकद खूप मोठी आहे। याला सगळ्यात मोठा बॉम्ब मानला जातो जगामध्ये आणि 11 टन याच्यात स्फोटक पदार्थ भरलेले असतात, एक्सप्लोसिव्ह ज्याला म्हणतो आपण, ते भरलेले असतात आणि हा बॉम्ब जगातला सगळ्यात मोठा बॉम्ब मानला जातो, म्हणून त्याची ताकद खूप मोठी आहे। बेसिकली हा बॉम्ब याच्यासाठी बनवलेला आहे की न्यूक्लिअर अंडरग्राउंड बंकर जे असतात त्यांना विध्वंस करण्यासाठी। तर यामुळे आयसिस खुरासान जे एक तिथे लपण्याचं स्थान आहे अफगाणिस्तानमध्ये, नानगाघर म्हणून जी एक प्रॉव्हिन्स आहे अफगाणिस्तानच्या, तिथे त्यांचं टनेल्स होते, त्या टनेल्सना ध्वस्त करण्यासाठी हा बॉम्ब वापरला गेला आहे असं सांगण्यात येतं। निश्चितच आपण देवळणकर सरांकडे जाऊयात। देवळणकर सर, या सगळ्याचे परिणाम जगावर कसे होतील? याचे निश्चितच जगावरती फार दूरगामी अशा स्वरूपाचे परिणाम होणार आहेत, कारण यामुळे एकतर आंतरराष्ट्रीय राजकारणाची समीकरणं ही देखील बदलण्याची शक्यता आहे। ह्या बॉम्ब हल्ल्याकडे मी धक्कादायक आणि अनपेक्षित अशा दोन्ही दृष्टिकोनातून बघतो। धक्कादायक यासाठी आहे की हा बॉम्ब पहिल्यांदाच अशा स्वरूपाने अमेरिकेकडनं वापरला गेला आहे। या बॉम्बची जी निर्मिती झाली ही 2002 मध्ये झालेली होती आणि 2002 मध्ये पहिली टेस्ट त्याची केली गेली। ती मुळात हा बॉम्ब तयार केला इराकसाठी आणि इराकमध्ये अशा स्वरूपाचे बंकर्स होते, तथापि इराकमध्ये याचा वापर केला गेला नाही आणि तो आता अफगाणिस्तानमध्ये केला गेलाय आणि त्यासाठी जो स्पॉट निवडण्यात आलेला आहे तो अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची बॉर्डर आहे। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आहे की सध्या इस्लामिक स्टेट ही जी संघटना आहे, हिचं जो बालेकिल्ला होता किंवा याचं जे मध्यवर्ती ठिकाण होतं हे पश्चिम आशिया होतं, परंतु आता पश्चिम आशियाकडनं ही संघटना आपलं स्थान हळूहळू दक्षिण आशियाकडे वळवायला लागलेली आहे आणि त्यांनी अफगाणिस्तान आपला बालेकिल्ला बनवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे। यामध्ये एक गोष्ट आणखी लक्षात घेणं गरजेचं की हा जो भाग आहे या भागावरतीच खोरासान भाग, याच्यावरती अमेरिकेने यापूर्वीच अनेकदा एअर स्ट्राईक केलेले आहेत, कारण याच भागाचा वापर अल कायदानी आणि विशेषतः अल कायदाचा जो म्होरक्या होता ओसामा बिन लादेन यांनी केलेला होता। टोरा बोरा जे माउंटन लेन आहे ती याच भागामध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी केलं होतं आणि आता त्याचा वापर इस्लामिक स्टेट करता आहे, त्यामुळे त्यांना हे बंकर्स उद्ध्वस्त करणं हे गरजेचं होतं। हे मी अनपेक्षित यासाठी देखील म्हणालो होतो की आता अफगाणिस्तानमधनं अमेरिकेने काढता पाय घेण्याचे संकेत दिलेले होते। ओबामांच्या अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये 2017 पर्यंत अमेरिका आपले 8500 सैन्य जे सध्या अफगाणिस्तानमध्ये आहे ते काढून घेणार होतं, कारण 2014 मध्येच अमेरिकेने 1 लाख सैन्य आपले विड्रॉ केलेले होते, परंतु आता याच्यामुळे अमेरिकेची नवीन इन्व्हॉल्वमेंट ही अफगाणिस्तानमध्ये दिसते आहे। याच्यातनं
ज्याच्यातनं ट्रम्प यांची मस्क्युलर फॉरेन पॉलिसी दिसून येते आहे. हा इशारा केवळ इस्लामिक स्टेटलाच नव्हता, तर हा इशारा नॉर्थ कोरियाला देखील होता. मागच्या आठवड्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलेलं होतं की जे जे देश अमेरिकेच्या हितसंबंधांच्या आड येतील त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी आम्ही अजिबात मागे पुढे पाहणार नाही. हा इशारा जसा नॉर्थ कोरियाला होता तसाच रशियाला देखील होता आणि याचे आंतरराष्ट्रीय परिणाम आता अशा स्वरूपाने होणार आहेत की जसं आपण बघितलं की मागच्याच आठवड्यामध्ये सिरियामध्ये केमिकल वेपनचा जेव्हा अटॅक झाला आणि त्याच्यामध्ये साधारणतः संशयाची सुई रशियाकडे होती की त्यांच्या मदतीने हा झाला असावा, बशरनी तो केला असावा आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून क्रूज मिसाईलनी ट्रम्पनी उत्तर दिलं. असाच प्रकार आता काहीसा अफगाणिस्तानमध्ये घडताना दिसतो आहे. इस्लामिक स्टेटला उद्ध्वस्त करण्यासाठी ट्रम्प यांनी पुढाकार घेतलाय, पण तिथं तो दुसरा गट आहे तालिबानचा, त्याला रशिया आणि इराणची मदत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि 2007 मध्ये एवढ्याच मॅग्निट्यूडचा अशाच स्वरूपाच्या बॉम्बची टेस्टिंग ही आता रशियाने देखील केलेली आहे. कदाचित त्याचं प्रत्युत्तर म्हणून रशिया देखील अशा प्रकारचा बॉम्ब वापरतो का, याकडे आता जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. निश्चितच सर, म्हणजे असे होणारे जे परिणाम असतील ते दूरगामी असतील. आपण गोखले सरांकडे जाऊयात. गोखले सर, सध्या अशी जी अस्त्र आहेत ती कोणकोणत्या देशांकडे आहेत? ही हे अस्त्र जे आहे फक्त आता अमेरिकेकडेच आहे. अजून कुठल्याही देशाकडे एवढा मोठा बॉम्ब अजूनपर्यंत नाहीये. याच्यापेक्षा छोटे छोटे बॉम्ब पुष्कळ लोकांकडे आहेत, पण अमेरिकेकडेच फक्त एकमेव असा देश आहे अमेरिका ज्याच्याकडे हा मोठा बॉम्ब आहे. गोखले सर, पण या बॉम्ब निर्मितीचा इतिहास नेमका काय सांगतो आणि जर याची हा जो बॉम्ब आहे त्याची गरज अमेरिकेला का पडली असावी? मी जसं आधी म्हटलं की याची गरज याच्यासाठी वाटली की जेव्हा न्यूक्लिअर बंकर्सना तुम्हाला ध्वस्त करायचं असतं आणि ते रिइन्फोर्स कॉन्क्रीटने बनवलेले असतात, त्यामुळे तिथे त्याच्यावरती वरतून बॉम्ब टाकल्यानंतर सुद्धा त्यांना काहीच हानी होत नाही असं माहिती असल्यामुळे एक 10 वर्षापूर्वी अमेरिकेने या बॉम्बची निर्मिती केली. आणि तेव्हा याचा उद्देश हाच होता की समजा नॉर्थ कोरियामध्ये किंवा चायनामध्ये किंवा अजून कुठल्याही ठिकाणी जे अंडरग्राऊंड न्यूक्लिअर बॉम्ब ठेवलेले असतात त्या बंकर्सना ध्वस्त करण्यासाठी या बॉम्बची निर्मिती केली गेली आहे. पण यावेळेस पहिल्यांदा त्यांनी हे असा वापरलाय आणि त्यामुळे आता याच्यावरती बरंच राजकीय वादळ उठणार आहे. कारण हामिद कारझाई जे अफगाणिस्तानचे पूर्वीचे राष्ट्रपती होते त्यांनी याचा विरोध केला आहे आणि म्हटलंय की अमेरिका आमच्या देशावरती याचा प्रयोग करते आणि आमच्या देशाला एक प्रयोगशाळा म्हणून वापरते. तर त्याच्यावरनं बरंच राजकारण होण्याची शक्यता आहे. आणि या बॉम्बच्या टाकण्यामुळे आयसिस किती नुकसान झालंय अजूनपर्यंत कोणालाच त्याची कल्पना आलेली नाही किंवा असेसमेंट झालेली नाहीये. त्यामुळे एवढा मोठा बॉम्ब टाकून सुद्धा त्याचा काही उपयोग झाला आहे की नाही हे सांगता येत नाही. याची किंमत तुम्हाला सांगू इच्छितो, दर्शकांना सांगू इच्छितो की जवळजवळ $350 मिलियन एका बॉम्बची किंमत आहे या बॉम्बची. म्हणून याला काही लोक याला मदर ऑफ ऑल बॉम्ब्स असं पण म्हणतात. आणि काही लोक ऑफकोर्स ते जे त्याचं खरं नाव आहे की ऑर्डिनन्स एअर ब्लास्ट बॉम्ब जो आहे त्याचं नाव ते आहे आणि त्याला जे सायंटिफिक नाव आहे ते अर्थात वेगळं आहे. त्याची काही आपल्याला एवढी माहिती असण्याची जरूर नाही आहे. पण हे खरं आहे की अमेरिकेने पहिल्यांदा या बॉम्बचा उपयोग युद्धामध्ये किंवा अतिरेक्यांविरुद्ध केलेला आहे. नक्कीच. आपण शैलेंद्र सरांकडे पुन्हा एकदा जाऊया. शैलेंद्र सर, गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिका कुठेतरी माघार घेत होती असं वाटत होतं गेल्या काही दिवसांमध्ये, मात्र आता जास्त आक्रमक झाली अमेरिका. पण निश्चितच म्हणजे मी याला डोनाल्ड ट्रम्प यांची मस्क्युलर फॉरेन पॉलिसी अशा स्वरूपाने याचं मी या दृष्टिकोनातून या सगळ्या घटनांकडे बघेल. आणि डोनाल्ड ट्रम्प हे ज्या वेळेला अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हा त्यांनी परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये काही संकेत दिलेले होते आणि त्यामध्ये त्यांचं स्पष्ट होते की अमेरिका फर्स्ट. आणि आता अमेरिकेची जी परराष्ट्रांमधली जी लष्करी गुंतवणूक आहे ती ते हळूहळू विड्रॉ करणार आहेत. म्हणजे बराक ओबामांचा जो ट्रेंड होता की एंडलेस वॉर जे आहेत इराकमधलं आणि अफगाणिस्तानमधलं
ते आता संपवायचं आणि आपल्या सैन्यांना माघारी बोलवायचं, अशा स्वरूपाचं धोरण कदाचित ट्रम्प हे पुढे चालू ठेवतील अशा स्वरूपाचे संकेत दिलेले होते. तथापि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट अशा स्वरूपाचं कृत्य आपल्याला होताना दिसतं आहे. आणि याच्या मागचं कारण लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे की सध्या अफगाणिस्तान ह्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय घटनांच्या हेल्म ऑफ अफेअर्समध्ये आहे. म्हणजे जो देश अफगाणिस्तानवरती आपला प्रभाव प्रस्थापित करेल त्या देशाला एकाच वेळेला पश्चिम आशिया, सेंट्रल एशिया आणि साऊथ एशिया या तिन्ही सबकॉन्टिनेंटवरती आपलं वर्चस्व प्रभावित करता येणार आहे. म्हणून एकीकडे चीन त्याच्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय, पाकिस्तान करतोय, इराण करतोय, रशिया करतोय, इव्हन भारत देखील त्याच्यामध्ये मागे नाहीये. आपण देखील अप्रत्यक्षपणे डेव्हलपमेंटल मेजर्सच्या दृष्टिकोनातून अफगाणिस्तानमध्ये आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतोय. आणि 2014 मध्ये जेव्हा अमेरिकेने फार मोठा आपला सैन्याचा जो तिथलं पर्सेंटेज होतं ते रिड्यूस केलं, नॅटोचे पण सैन्य तिथनं रिड्यूस झाले आणि मोठ्या प्रमाणात विड्रॉवल झाली, त्यावेळेला तिथे एक सत्तेची पोकळी निर्माण झाली. आणि ही सत्तेची जी पोकळी होती ती इस्लामिक स्टेट सारखी संघटना भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की 2012 मध्ये जेव्हा इराकमधनं अमेरिकेने आपलं सैन्य काढून घेतलं त्यावेळेला अशाच प्रकारची पोकळी इराकमध्ये निर्माण झाली होती आणि ती पुन्हा एकदा इस्लामिक स्टेटने भरून काढलेली होती. आणि त्यामुळे आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती अफगाणिस्तानमध्ये होती आहे. आणि ज्या वेळेला बराक ओबामांनी अफगाणिस्तानमधले विड्रॉ होण्याचे संकेत दिले त्यावेळेला रशियानी आणि इराणनी तिथं आपली भूमिका आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सत्तेचं हे एक राजकारण आहे. अमेरिकेला कुठेतरी आपण याच्यातनं माघार होतो आहे की आपण काही लूज करतो आहे का अशा प्रकारची भावना झाली. आणि त्यामुळे मॅकमास्टर जे नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर आहेत त्यांना अफगाणिस्तानला पाठवण्याची घोषणा ट्रम्प यांनी मागच्याच आठवड्यामध्ये केलेली होती. त्यामुळे आता असं दिसतंय की अमेरिकेची इथली इन्व्हॉल्वमेंट वाढणार आहे. अप्रत्यक्षरित्या हे भारतासाठी काही प्रमाणात उपकारकच आहे. कारण जर इस्लामिक स्टेटचं जे आपण सेंटर म्हणतो आहे ते जर पश्चिम आशियाकडनं दक्षिण आशियाकडे शिफ्ट होणार असेल तर त्यांचं हेडक्वार्टर हे अफगाणिस्तानच राहणार होतं. आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची बॉर्डर ज्याला आपण वजिरिस्तान म्हणतो, उत्तर आणि दक्षिण वजिरिस्तान, जो पाकिस्तानकडनं फटा एरिया आहे, हा जो पूर्ण एरिया आहे हा इस्लामिक स्टेटचा हेडक्वार्टर राहणार होतं. आणि तिथनं त्यांच्या ऍक्टिव्हिटीज भारतामध्ये, बांगलादेशमध्ये आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये, इव्हन इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये देखील त्यांच्या ऍक्टिव्हिटीज रन होणार होत्या. जर तिथंच त्यांना मोजके बांधल्या गेल्या किंवा तिथंच त्यांना अडवलं गेलं तर हे संपूर्ण दक्षिण आशियासाठी उपकारक राहणार आहे. त्यामुळे आपण ह्या बॉम्ब हल्ल्याकडे आपल्या दृष्टीने इट्स अ ब्लेसिंग इन डिस्गाइज, म्हणजे आता कोणत्याही बॉम्ब हल्ल्याचं कौतुक आपण अजिबात करायला नको, कारण झालं ते अत्यंत चुकीचं आहे आणि याच्यातनं बरेचसे रिपरकेशन्स होतील, निष्पाप लोकांचे जीव गेलेले असतील. हे सगळं जरी असलं तरी इस्लामिक स्टेटच्या ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मधनं आणि ही संघटना ज्या पद्धतीने आपला प्रसार करत आहे, युरोपला ज्या पद्धतीने टार्गेट करत आहे आणि जगभरीचा प्रसार ज्या पद्धतीने होतोय, तिला कुठेतरी आवर घालण्याच्या दृष्टीने अमेरिकेने पुन्हा एकदा ऍक्टिव्हली भूमिका घेतलेली आहे. हे एकंदरीतच जे दहशतवादाच्या विरुद्ध लढणारे राष्ट्र आहेत त्यांच्यासाठी काही प्रमाणात का होईना उपकारक गोष्ट आहे. त्यामुळे एक मोठा संदेश या सगळ्यातून जातो आहे. आपण पुन्हा एकदा गोखले सरांकडे जाऊयात. गोखले सर, अमेरिकेकडे अनेक अस्त्र असताना हाच बॉम्ब वापरण्यामागची नेमकी काय कारणं असावीत? मला असं वाटतं की त्याच्यात दोन कारणं आहेत. की एक तर अमेरिकेला वाटतंय की जे अंडरग्राऊंड बंकर्स किंवा टनेल्स असे त्यांनी जे बनवलेले आहेत आयसिसनी त्या प्रॉव्हिन्समध्ये, तिथे दुसरं कुठल्याच बॉम्बची परिणामकता त्यांना कल्पना नव्हती. आणि त्यामुळे त्यांनी विचार केला की हा सगळ्यात मोठा बॉम्ब जो आहे त्याचाच उपयोग करावा, कारण त्याच्यात हमखास त्यांचं नुकसान होईल आयसिसचं, असं त्यांना वाटतंय. म्हणून त्यांनी हा प्रयोग केला. आणि दुसरं कारण हेही असू शकतं जे हमीद कारजाई म्हणतायत की त्यांनी हा बॉम्ब कुठेच प्रयोग केलेला नव्हता या बॉम्बचा किंवा त्याचा उपयोग केलेला नव्हता. म्हणून त्यांनी हे बघितलं की हा एक मोठी संधी उपलब्ध आहे, तर या बॉम्बचा उपयोग करून युद्धात त्याचा कितपत परिणाम होतो याची मला वाटतं त्यांनी याच्यात संधी घेऊन याचं टेस्टिंग केलेलं आहे असं मला वाटतं. निश्चितच. शैलेंद्र सर, नजीकच्या काळामध्ये असे बॉम्ब हल्ले होऊ शकतात का आणि या सगळ्याकडनं एक रशिया कशा पद्धतीनं उत्तर देईल? याचीच मला प्रामुख्याने मला जी चिंता आहे ती याच गोष्टीची आहे की इस्लामिक स्टेटचा प्रतिबंध करणं हे एक उद्दिष्ट असू शकतं, परंतु त्याच्यामध्ये जे महासत्तांचं राजकारण चाललेलं आहे तो अत्यंत दुर्दैवाची भाग आहे. आणि जे शीतयुद्धाच्या काळामध्ये जी परिस्थिती होती की काही देशांमध्ये अंतर्गत यादवी युद्ध होती, परंतु ते यादवी युद्ध चिघळली गेली कारण त्याच्यामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत रशियाची इन्व्हॉल्वमेंट होती. असा काहीसा प्रकार आता पुन्हा एकदा निर्माण व्हायला लागलेला आहे. इराक आणि सिरियामध्ये आपण असं बघतो की पूर्णपणे ध्रुवीकरण झाल्याचं आपल्याला दिसतं.
दिसतं आहे. एकीकडे अमेरिका आणि नॅटो आणि पश्चिम युरोपीय देश हे आहेत, तर दुसरीकडे आपण बघतो की रशिया आणि इराण हे एकत्र आलेले आहेत आणि हे ध्रुवीकरण संपूर्ण आखातामध्ये दिसायला लागलेलं आहे. आता अशा स्वरूपाचं ध्रुवीकरण हे अफगाणिस्तानमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अमेरिका उघडपणे आरोप करायला लागलेला आहे की अफगाणिस्तानमध्ये जी दुसरी फोर्स आहे की जी इस्लामिक स्टेटला विरोध करते ती तालिबानची आहे. कारण तालिबान आणि इस्लामिक स्टेटमध्ये सध्या रस्सीखेच चाललेली आहे की कोण अफगाणिस्तानमध्ये किती प्रभाव पाडू शकतं आणि दोघे जण आपापल्या परीने मोठमोठे बॉम्ब ब्लास्ट करतायत, आपल्या शक्तीचं प्रदर्शन करता आहेत आणि ह्या शक्ती प्रदर्शनामध्ये निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. परंतु आता अशाही स्वरूपाचं एक चित्र पुढे येतं आहे की हा जो तालिबानचा गट आहे याच्या पाठीशी रशिया आणि इराण आहेत आणि जर मग रशिया आणि इराण त्यांच्या पाठीशी असतील तर कदाचित इस्लामिक स्टेटला प्रतिबंध करण्यासाठी रशियाकडनं अजून मोठं शक्ती प्रदर्शन होऊ शकतं. कदाचित अशा स्वरूपाचा एखादा बॉम्ब हल्ला हा इस्लामिक स्टेटच्या प्रतिबंध करण्यासाठी रशियाकडनं होऊ शकतो. परंतु याच्यातनं एक अत्यंत दुर्दैवी एक घटना घडणार आहे जी भविष्यामध्ये होईल. याच्यामधनं आणखीन एक प्रकारची राष्ट्रांमधली असुरक्षितता ही परत वाढायला लागेल. संरक्षणावरचा जो खर्च हा काही प्रमाणात कमी झालेला होता, कारण सगळीकडे आर्थिक परस्परावलंबित्वाचं आणि जागतिकीकरणाचं वारं होतं. युद्धांनी बॅकसीट घेतलेली होती, संघर्षांनी बॅकसीट घेतलेली होती. पुन्हा एकदा संघर्ष फ्रंट सीटला आलेला आहे. पुन्हा एकदा राष्ट्र संरक्षणावरचा खर्च वाढवायला लागतील. अशा स्वरूपाचे बॉम्ब, आता गोखले सरांनी सांगितले की या बॉम्बला केवढा प्रचंड खर्च आहे, अशा प्रकारच्या बॉम्बचं प्रोडक्शन पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे. आज अफगाणिस्तान झालं, उद्या नॉर्थ कोरिया असण्याची शक्यता आहे आणि जर नॉर्थ कोरियावरती झाला तर कदाचित चीन त्याच्यामुळे हर्ट होण्याची शक्यता आहे. तर कदाचित याचं लोण हे वाढत जाईल आणि त्यामुळे ह्या सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन प्रामुख्याने जर आपलं टार्गेट इस्लामिक स्टेट आहे तर त्याच्यामध्ये सत्तेचं राजकारण न करता एका सकारात्मक उद्दिष्टासाठी सर्वांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. पण दुर्दैवाने जर याच्यामध्ये राजकारण झालं तर एक शस्त्रास्त्र स्पर्धा नजीकच्या भविष्यामध्ये आपल्याला वाढताना दिसू शकते. निश्चितच. त्यामुळे शैलेंद्र सर म्हणतात की नजीकच्या काळामध्ये जर का सामंजस्यानं राजकारण महासत्तांनी केलं तर ते चांगलं आहे, नाहीतर अन्यथा शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणात बाहेर येतील आणि असे बॉम्ब हल्ले वारंवार होतील. शैलेंद्र सर आंतरराष्ट्रीय संबंधाचे जाणकार आपल्यासोबत होते. सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल. यासोबतच संरक्षण तज्ज्ञ नितीन गोखले सर सुद्धा होते. सर खूप खूप धन्यवाद.